मुंबईमध्ये एका गुजराती बेस कंपनीनं मराठी लोकांनी अर्ज करू नये, मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री बरं का, आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली, जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात, मुंबईत, आणि ती बुळचट शिवसेना, ही शिवसेना फडणवीस गट, त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो, गांडू शिवसेना फडणवीसांची, ती आयुष्यावर गप्प आहे. हिम्मत असेल तर आवाज द्या, तर आम्ही बघतो काय करायचं ते. काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून. बुलचट शिवसेना काय करते? जी गांडू आहेत ना, हे शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे. काय करते हा प्रश्न आमच्या समोर. मशाल चिन्ह गुजरात्यांपर्यंत पोहोचलं म्हणजे फक्त गुजराती मशाल चिन्हाला नाकार देतात का, विरोध करतात का? प्रश्न तो नाही, प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेलं षडयंत्र आणि कारस्थान. पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट वाटावे लागतात मराठी उमेदवारांना. हे पहा, हे जी बुलचट सेना आहे ना फडणवीसांची, शिवसेनेची, त्यांना आव्हान आहे. आम्ही बघू काय करायचं ते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत. पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणारे जे आहेत बुळचट गांडू, ते काय बोलतात ह्याच्यावर. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.